किती वाजले? 9 वाजले. चोर 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 चोर. हो नो, गेला आता मोबाईल. अरे गुलाब, आपल्या गावात चोरांची एक टोळी आल्या. लय डेंजर चोर आहे ती त्यात. काय सांगतोयस? खरं आहे काही? अरे खरंच सांगतोय तर. त्यातलं चोर लय चॅप्टर आहे ती. चोरी करून गेल्याला पण कळत नाही आपल्याला. होईल का? सावध राहिलं पाहिजे आता. अरे बटवा कुठे गेला माझा? आईच्या गावात बटवा कोणी चोरला काय? अरे 10,000 रुपये होतं त्यात माझं. बुरट्या, मला सांगतोय सावध राहा. आणि तुझा बटवा चोरलाय, तुला सूदबीद आहे का नाही? अरे आत्ताच इथं ठेवलेला. एवढ्यात कोण चोरल? तू तर चोरला नाहीस नव्हता. माकडा हो तिकडे. कोण आहे? बुरट्या, मी असलो इकडे. 10,000ची जुळणी झाली. तुला काय मिळालं? ही बघ, मोबाईल चोरलाय का पुरगीचा? शबास रे, माझ्या बरोबर राहून चोरी करायला शिकलास बेटिया. अय बा, तुझ्या आधी आली टुईत. आपल्या चोरांची टुईत. हा बरोबर, असू दे असू दे. बघ, आपली टोळी जर अशीच मेहनत करून चोरी करत राहिली तर या गावात ना आपण लाखो रुपये लुटून नेऊ शकतोय. लाखो नाही, करोडो. बॉस, डोळे फुटले तुम्ही, जरा बघून चाला की. सॉरी सॉरी बॉस, तुमचा एक डोळा फुटलाय, मला माहित नव्हतं. एकाच डोळ्यावर काम चालू आहे आता माझं. या डोळ्यात आता कसपाट गेलेलं. मग काय झालं? अरे पापणी मिटली. पापणी मिटली म्हणून काय झालं? अरे पापणी मिटली की मला काही दिसत नाही, त्यामुळे ठेसकाळून पडलो. अशी पापणी मिटली? कोणी मारलं? मला काय माहिती, दोघं जण मारून गेली बघा. बुरट्यानो तुम्ही त्या दोघांच्या घालताय. आम्ही नव्हे. चोर चोर, माझा मोबाईल, माझा मोबाईल. मोबाईल नेला काय? होय होय, बसा बसा गाडी. देवासारखा आला असा बघा. अरे यासनी चला. थांब, तुझ्या तर आता थांब थांब की. अरे पाहू की काय झालं? अरे भावा, पेट्रोल संपले भावा, पेट्रोल संपले 100%. ए मोबाईल काढायचा. ए बाळा, तो नाही, तू काढ मोबाईल. अरे याला चोरायला का मोबाईल? त्यानं नाही चोरलेला. आता आम्ही चोरणार आहे तुझा मोबाईल, पाकिट, पैसे, सगळं काय. म्हणजे वाघाचे पंजे. पंजे? अरे अजून काल नाही बुरट्या. आम्ही सगळ्यांनी प्लॅन करून तुला इकडे लुटाय आणलाय. लुटाय काय? वय काढ पैसे, मोबाईल काढ लवकर. काढतोस का नाही? चल दे लवकर दे. ठीक आहे. बरं झालं, लय भुका लागलेल्या रे. चार चार कर पुढे. एक एक फोडी करा. हा एक एक असं घे. मला एकदा लयला का भुका. येतो. मोबाईल पाहिजे काढ. असं करू नका. काढ लवकर. हा चल आता कपडे काढ. मी नाही चोरून येणार आहे, कपडे काढ त्यासाठी. चाकू मागे लागल. चल पॅन्ट पण काढ. पॅन्ट पण काढ. काढतोस का आता? हा चल आता अंडरपॅन्ट काढ. बरं राहू दे अंडरपॅन्ट राहू दे. चप्पल दे इकडे. चप्पल घे. हा गाडी घे तुम्ही. गाडी नको दादा, गाडी नको. माझं मला नोकरी नाही, गाडी नको. अरे बरं, ते आम्हाला पण नोकरी नाही म्हणून चोरीचा धंदा करतोय आम्ही. आणि सगळं पैसे चोरी झालेलं वाटून घेतोय. मला बी घ्या की तुमच्या टोळीत. कॅप्सर मागे. मला खाया नाही, नोकरी नाही. घ्या की. सर माग. शिक्षण काय झालंय तुझं? 12वी पास आहे मी. घ्या मग. अरे ते आमचं इंजिनिअरिंग झालंय तिघांचं, आणि 6 महिन्यात चोरीचा कोर्स झालाय. आणि तुझं 12वीचं काय शिकायला लावायचं? घ्या की. सोड पाय. बर काय भाव नाही का? बॉस कडे नेऊया. बॉस काय म्हणते बघून याला घेऊ मग परत. बरोबर. चालेल बॉस कडे. गाडी तू चालवून त्याला काय गाडी. कपडे दे का? कपडे देत नसतो. एकदा चोरी केलेला माल कुठल्याही सबबीवर परत देत नाही आम्ही. चाल तिकडे. नियम आहे तो आमचा. गाडी बस माग. त्याला गाडी घे. हे बघ, आपल्या टोळीत सामील होण्यासाठी एक परीक्षा असती. ती परीक्षा जर का पास झालास तरच तुला टोळीत घेणार. इकडे बी परीक्षा आहे ती. होय होय, चल बस स्टँडवर तुझी तिथं परीक्षा घेऊया. असं घेऊ काय? हा चल, तिथं पुढे गेला. एखादा ड्रेस घेऊन देऊया बॉस याला. हा चालतंय की, आपलाच आहे. हा चोरलेली कपडे तिथेच नीट होती, त्यातलाच एक देऊया.
तिकडे बघ, तिकडे एक सुंदर मुलगी बसल्या. कुठं आहे? अरे भुरट्या, तिच्यावर लाईन नाही मारायची, तिची जाऊन पर्स चोरायची. आपण तिची कशाला दुसऱ्या कधी चुरतो की कसली भारी दिसते अहो. अरे माकडा बॉस सांगते तेवढं कर. आपल्या फील्ड मध्ये कुणा होता माया करायची नाही. बरं चालतंय. बरं जा, आम्ही इथं आता सगळीकडे पसरतो आणि आम्ही खून होतोय त्याच्याकडे लक्ष दे. बरं चालतंय. ओके. जा. हीच परीक्षा आहे का माझी? हा, हीच तुझी आता परीक्षा आहे, पास झाला पाहिजेस. हा चालतंय. बॉस रुमाल दिला झाला तुमचा. बांध तेवढा. सॉरी. अरे ना आलाय का, मारतोस का आता? हो तिकडं, जा तिकडं. जातो. हा. अजून कशी काय बस नाही आली? किती वेळ झालाय? बॉस. हा बॉस, इकडे. तो तुम्हाला बोलत तिकडे. ही पोरगीची पर्स घेऊन कुठे पळायचं? इकडे काय इकडं? हा बॉस. ए वैद्या बघ त्याच्याकडे जरा. बरोबर बघतो. जातो जमतंय का बघा. इकडे. अरे माकडा, तुझ्या बाणाची चोरी केलेली का? काय झालं? आता सगळ्या गावाला ओरडून सांगतोस का तू चोरी करायला गेलास? अरे हा. पब्लिक तुझ्या बरं आम्हाला पण हाणायला सगळ्याच. बरोबर, आता बरोबर करतो. बरोबर जा. ओके बॉस. ओके. सगळ्या गावाला सांगतो. सॉरी. जा. इष्टी नाही काय वाटता? नाही ना, म्हणून तर बसलीये. कुणी निघालाय? ऑफिसला निघालीये. ऑफिसला जायला आलाय काय? हो, आणि तुम्ही कशाला आलाय? चोरी कराय. काय? चिरी करायला आलोय. पप्पी चिरी करायची मशीन मी त्या कोल्हापूरला, त्या नाही आली. आमच्या पप्पूच्या बाग आहेत हो. अरे वा. आईला ही बुरट चोरी करायला गेले का सेटिंग लावायला गेले? काय करते बुरटी? विष्ण्या इकडे बघ. ऐ ते तुम्हाला बोलत आहेत बघा. हो. मित्र आहे मित्र. तुमचं चालू द्या मोबाईल मध्ये रील बिल बघा. हा. बघा. माझी बॅग. हाय मी घेऊन निघालो की. चोर माझी बॅग घेऊन पळायला लागलाय. काय रे, सुरू करतोस काय? अहो नाही, माझी परीक्षा सुरू आहे. तिकडे परीक्षेत थांबलेली बघा. परीक्षा झाली की बॅग घ्यायची असे आणून देतो. आपल्या नष्ट पडते रे. ए, आणि इकडे माझी बॅग. ए खाणार मला लय मारलं पब्लिक ना. तू परीक्षेत नापास आहेस, तुला का साधी एक बॅग चोराय जमली नाही आणि टोळी देऊन काय करणार आहेस? तुझ्या नादात मार खाल्ला असता आम्ही पब्लिकचा. बॉस एक चान्स द्या, आता एक नंबर चोरी करता बघा, प्रॉमिस. नको बाबा, आमच्या टोळीत सगळी परफेक्ट चोर आहे ती. चोरी करताना आतापर्यंत कोणच गावलेला नाही. ए ह्याला नको बाबा. बॉस प्लीज एक चान्स प्लीज. बर दिला एक तुला चान्स. बॉस ही शहाण्या डोक्याच नाव कशाला देता चान्स? गप तू. बॉस मी आहे का तू आहेस? मी आहे. आपलं तुम्ही. हा बरं ऐक, तुला आपल्या टोळीतला महत्वाचा नियम सांगतो. पब्लिकनं जर का तुला चोरी करताना पकडला आणि मारला तर गप मार खायचा. आत्ता खाल्ला की मारा, अजून कसला मार खायचा? पण पुढं ऐक, पब्लिकनं किती जरी मारलं तरी आपल्या साथीदारांची नावं सांगायची नाही ती. तुमचं नाव सांगितलं तर चालतंय का? अरे टोळीतल्या कुणाचंच नाव सांगायचं नाही. बरं टोळीचा पत्ता तेवढा सांगतो. नाही सांगत. बर ऐक, पब्लिकनं किती जरी मारलं तरी मार सोसला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस कशी करायची ते दाखवतो तुला. दांडका रे इकडं. मारू नका. अरे तुला नाही मारत, प्रॅक्टिस कशी करायची ती दाखवतोय. हिधर काठी आणि इथं मार. अहो लागेल. मार तू, नाही लागत. काय झालं का? नाही आवडत झालं. हा आता इथं मार. आणि जोरात. हा बॉस तुमची मजबूती कळली पाहिजे का नाही? हा मार तू. मारू. हा
काय झालं का काय झालेलं नाही तर मग कोकालताय कशाला ओ कुठे काय हा आता इथं मार अहो लागेल की मार तो मार मेलं काय आता मी बॉस अजून जिवंत आहे मी येऊ म्हणला बघा येऊ म्हणला आता मी बॉस अरे बुरट्याचा चोरा महाराज नाही मेला असतं का नाही हा? काय म्हणलं कुठे काय बॉस ती बाई दिसते का तो तर बाबा आहे बुरट्या तिकडे हा हा हाय 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 बाय हाय हा तिच्या गळ्यातनं जाऊन सोन्याची चेन चोरून आण ओके बॉस नाही बघ तिथे जाऊन बाईवर भाषण टोकत बसू नको गपचूप जाऊन चोरून आण. बरं बरं चालतंय ओके हा, जा. चला आपण लांब जाऊया चला गेलाय 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 डोळागून धरला रे मारलाय यानं मारलंय बघा इकडे बरं ऐका मला वाटतंय विसल्या यावेळी चोरी बरोबर करणार असं म्हणताय होय बघूया बाबा त्या बायच्या काय तुम्ही म्हटलं सोन्याची चेन आहे पण तिने सोन्याचं मंगळसूत्र घातले काय करू मग अरे काय सोन्याचं असेल ते घेऊनच जा बरं बरं जातो ओके जा आता जा काय झालं निघताय का लय घट्ट आहे बस करू मी काढून देऊ का हा बघा बरं तुम्हाला लिखते माकडं, चोरी करतेस का? तू आमच्या टोळीत फिट नाही होणार बॉस एक शेवटचा चान्स द्या मी चांगली चोरी करतो आता नाही नाही अहो द्या की शेवटचा चान्स हा द्या की ऐक तर बॉस एवढा घायला आलाय तर एक द्या चान्स त्याला बर बर ए इकडे काय तुला आता पाकिट मारायचं आहे पुण्याला महाराजा फेकून पाकिट मारतो बा. अरे पाकिट मारायचं आहे म्हणजे खिशातनं पाकिट चोरायचं आहे पैशात हा पाकिट मारवी हा. हा ए. चालते करतो तू पुढे इकडे ही काय करताय प्लेट इकडे इधर बॉस ही काय ही काय आता तुला पाकिट कसं मारायचं ते शिकवतो हा बरं बरं शिकवा शिकवा हा हा सर हा बॉस एक नंबर हा हे बघ आता ही पाकिट मी खिशात ठेवतोय हा इधर ब्लेड हा आणि आता तू माझं पाकिट मारून दाखव बरं बरं एक नंबर कळले मला आता ओके हा मार पाकिट बॉस थोडक्यात नेम चुकला त्या खिशात पाकिट ठेवा आणि एकदा कापतो ए हाणार याला इधर ब्लेड तो माणूस आहे बघ दुकानात त्याचं पाकिट मारून ये जा बर बर हा ओके ओके गोलमाल है भाई सब गोलमाल है ठीक आहे बॉस शाब्बास आजपासून तू या टोळीचा मेंबर झालास थँक्यू बॉस पैसे किती आहेत बघा की हा हे तुझा पहिला इन्कम आहे किती रुपयात बघूया जरा पार्टी करूया मस्त पैकी ना बॉस मी बघतो बघ बर एक रुपया नुसता 1 रुपया काय रुपयाचं काय करायचं चिटकी बुवाच्या कपाळ सॉरी सॉरी लय वेळ गेला तुझा आता परीक्षेत चला आता मोठा हात मारूया कुठेतरी बरं, Plan चला. करूया चला आय जपून ठेवलं का सगळं ठेवलंय लुटकी भरून ठेवली ती हा लुटकी भरून काय ठेवलंय म्हातारीने व्यवस्थित ठेवलंय का व्यवस्थित ठेवलंय काळजी करू नकोस हा लुटकी भरून सोनं ठेवलंय वाटतं जमलंय बॉसला जाऊन सांगतो विसल्या तू म्हातारीला बोलण्यात गुतीव तर म्हातारीने लोटक्यात सोनं भरून ठेवलंय का नाही ती मी आणि बॉस चोरतो होतो या बॉस अजय नमस्कार कोण रे तू मी पडेल्या गल्लीतल्या शाजी आहे का नाही त्याच्या बायकोच्या आईच्या आजीच्या नातूच्या आईची सासू आपलं जावाय म्हणजे तुला काय कळलं नाही मी नाही मला बी नाही कळलं काय नाही बरं आजी येऊ का मी चला 5-6 तोळं तरी सोनं असणार आहे ह्याच्यात जमलं हा काढ बरं. काढते एक मिनिट
ए थांबा थांबा यात असेल सॉरी भावा म्हातारने केस भरून ठेवले केस माग झाली म्हणून आईच्या गावात अरे मला वाटलं याच्यात सोनं असेल म्हातार नवऱ्याच्या अंगठ्या बिंगट्या सोन्याची ठेवल्या असतील असं त्या का बस ठेवते आता मुंबई मिठा खाय होईल ठेव बॉस मी एक दुसरी खबर आणली काय एक माणूस बँकेतनं 10 लाख रुपये काढून आणणार आहे आज त्यानं तिच्या बहिणीची जमीन विकल्या बहिणीला फसवून बातमी खरी आहे काय 100% खरी बातमी आहे 10 लाख रुपये घेऊन येणार आज तो बर चला मग माहित आहे मला चला आईला आज पहिल्यांदाच बँकेतनं 10 लाख रुपये आणली ती. ओ मामा हा ही 500 नोट तुमची आहे काय माहित कोणाच आहे ती हा माझीच आहे हे घ्या की विसल्यामुळे एवढा मोठा हात मारा मिळाला आपल्याला. बरं बॉस विश्ले कुठं आहे गावला काय कोणाला बरं गावला तर गाव दे टोटल मध्ये माल किती जमा झालाय बघा ही 10 लाख आणि हे पहिलं 22 लाख असं टोटल 32 लाख आणि 40 तोळ सोनं लुटलंय आपण या गावातनं. आता हे गाव सोडाय पाहिजे. होय होय कुठं होता विसल्या इथंच होतो बर आपल्याकडे भरपूर माल जमा झालाय किती लाख किती ती 8 आणि मला तुला का म्हणजे नवीन आलेल्या चोराला पहिल्या सुरीतला वाटा नसतो या गाप का मानत या सगळं बॉस ए काल आलायस तू महापात्रा. अरे विसल्या काही विश्ल्या नाही हवालदार बाजीराव सावंत खोप्या पोलीस इकडे आला सगळे विश्ले भावा साहेब ऐका की काय साहेब एवढ्या दिवस आमच्यापाशी राहिलाय सा एवढ्या पावटी सोडून दे काय मला माफ करा हे काय सोडतो तुम्हाला पोलीस स्टेशनला नेत नाही पण गावात दिसायचं नाही परत हे काय एवढ्या पावटी सोडले तुम्हाला साहेब परत दिसायचं नाही तर साहेब थँक्यू बरं झालं वाचलो नाहीतर तुरुंगाची हवा खायला लागली असते आपल्याला होय पैसे काय आज नाही उद्या कमवलं असतं. अरे काय आहे सारखं चोरीचा माल कुठं आहे दिला की मगाशीच कुणाला हवालदार बाजीराव सावंत येस सर शेवाय हवालदार सावंत ह्याला नेला काय माल नाही हे नाही दुसरं होतं कोणतं मग कुणी नेला साहेब माझी काल रात्री एक वर्दी चोरीला गेल्या बहुतेक जण चोरल्या नाही त्यानंच यासनी चुना लावला असणार. सालियासनी कंटिवलं बरोबर माझा मोबाईल पैसे गाडी दापलेली काय कसा चुना लावला बरोबर वाचपास काढला. साहेब माफ करा. हल्ला का नाही तर गोळी घालेन ए बंदूक खाली घे नाही तर जन्मटे पण फाशी एकदमच करेन तुम्हाला. नाही महागात पडणार आहे तुम्हाला ही. साहेब बंदूक नाही काठी लावून गेली मागणं. काय अरे तू काय दाड्या करतोस का मग धरतेस मी थांब तू धरण्याला घ्यायला लागतो. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.